परीक्षेत प्रश्न का अवघड वाटतात? इथे जे पण लिहिलंय ना मित्रांनो, एवढा मोठा लाल अक्षरामध्ये, याचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर बघा, लसावी मसावीचे गणित तर तुम्ही सोडवता, तुम्हाला सगळ्यांना लसावी मसावी बेसिक सगळ्यांनाच माहिती आहे. स्कॉलरशिप पासून हे परीक्षेमध्ये प्रश्न येतात, आपण शाळेमध्ये भरपूर बघितले. पण हे जे पण आहे परीक्षेमध्ये, बघा, गणिताचे प्रश्न म्हणजे गणिताचे सर्व प्रश्न आपल्याला येतात. गणित सर्वांनाच येतं, बरोबर आहे. पण बरोबर आहे, गणित सर्वांनाच येतं, पण परीक्षेतील प्रश्न का सुटत नाहीत, या पंचच उत्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो. कारण की प्रश्न सगळेच येतात आपल्याला, परंतु पेपरमध्ये असं काय घडतं, प्रश्नामध्ये काय होतं, ज्या ठिकाणी आपल्याला प्रश्न अवघड वाटतात. बाकीच्या बऱ्याच लोकांना गणित सुटतात, पण आपल्यालाच गणित का सुटत नाही, याच प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्हाला. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली हे कोर्स पूर्ण सुरू झालेला आहे, त्याची सिरीज व्यवस्थित चालू आहे. माझे भाग 1, भाग 2, भाग 3 असे मी व्यवस्थित व्हिडिओज अपलोड करतोय. ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता जर तुम्ही बघितला तर तुम्हाला हे सगळे प्रश्न समजून येतील. आणि जे माझे मागचे व्हिडिओ जे विद्यार्थी बघतात त्यांना माहिती आहे की मी असे 2 कॉलम करून का शिकवतो, कारण की विद्यार्थ्यांची मी कन्सेप्ट क्लिअर करतो. या ठिकाणी गणित मित्रांनो, गणित तुम्हाला सगळ्यांनाच येतं, तुम्ही लहानपणापासून आणि शाळेय परीक्षेपासून तुम्ही गणित शिकताय. पण गणिताचे नेमकं स्पर्धा परीक्षेमध्ये गणित का येतात आणि स्पर्धा परीक्षेतले गणित आपल्याला का अवघड जातात, हे तुम्हाला सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला कधीच लसावी मसावीचे प्रश्न तुमचे चुकणार नाहीत. कारण की मी कॉलम करून ह्याच्यासाठी शिकवतोय, कारण की हे 2 प्रश्न तुम्हाला कशा वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात आणि याला कसं अपडेट केले जातात परीक्षेमध्ये, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे, काय आहे, आणि सिंपल प्रश्न दिलेला आहे तो, 8, 16, 24 व 40 यांचा मसावी काढा. आता बघा, मसावी तर तुम्हाला सर्वांनाच काढायला येतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलेलं आहे की मसावी कशी काढायचे, आणि काही जणाला येत पण असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, बेसिक पासून पहिले मसावी कसा काढायचा मी शिकवलाय, त्यानंतर मी मसावीवरचे प्रश्न कसे येतात, त्याचे काय नियम आहेत हे शिकवलंय. आता परीक्षेमध्ये काय होतं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक करत चला, कारण की तुम्ही जेवढे लाईक कराल ना, तेवढंच मला पण उत्साह येतं की प्रश्न कसे तयार करायचे, विद्यार्थ्यांना काय काय समजून सांगता येईल. कारण की युट्यूबवर आजपर्यंत मला असं नाही वाटत की कम्पेअर करून कोणी शिकवलं असेल. तुम्ही बघा, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यानंतरच तुम्ही लाईक करा वाटल्यास. पण आता लक्ष द्या, काय लिहिलेलं आहे, 8, 16 व 24 व 40 यांचा मसावी काय. आता मसावी म्हणजे आपल्याला माहिती आहे की याला 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 एकाच संख्येने आपल्याला भाग द्यायचा आहे, हे तर तुम्ही बघितले. मग ही कोणती संख्या असेल, तर ही आहे, थोडक्यात जर बघितलात, 8 स्वतः आहे, 8 2 16, 8 3 24, 8 5 40. म्हणजेच काय, 8च्या पाड्यामध्ये हे तिन्ही संख्या येतात, म्हणजे ह्याचं उत्तर किती आहे, 8. सहजपणे सोडू शकतो. परंतु आता होतं काय, पेपरमध्ये काय प्रश्न येतोय बघा, या ठिकाणी शाब्दिक उदाहरण तयार होतोय काय, मोठ्यात मोठ्या संख्येने, बरोबर आहे. म्हणजेच थोडक्यात अर्थ काय, तोच आहे जो आपल्याला मसावीचा आपण फुल फॉर्म बघितलाय, मोठ्यात मोठा सामायिक विभाजक, बरोबर आहे. मग याचे विभाजक काय काय होऊ शकतात, यांना 2 ने पण भाग जातो, यांना परत 4 ने पण भाग जातो, सगळ्यांनाच यांना 8 ने पण भाग जातो. पण जो मोठ्यात मोठा विभाजक आहे, म्हणून असं शाब्दिक उदाहरण तयार करून दिलेलं आहे तुम्हाला, जो मोठ्यात मोठा विभाजक आहे त्या मोठ्यात मोठ्या विभाजकाने आपल्याला काय करायचंय, भाग पूर्ण जाईल, पूर्ण निशेष भाग जाईल. बघा, आता शब्द पकडतोय मी आता शाब्दिक उदाहरणामधले, पूर्ण निशेष भाग जाईल. मग पूर्ण निशेष भाग जाईल का, हो सर हो, 8 ला पण जातो, 16 ला पण जातो, 24 ला पण जातो आणि 40 ला पण जातो. यात काय सर, अरे बाळानो, मी शब्द पकडायला शिकवतोय, मी तेच सांगतोय तुम्हाला की प्रश्न कसे अपडेट होतात. पहिला तर सिंपल प्रश्न, जे की पेपर सोपा आहे बोलतात, बघा पेपर मधून बाहेर आलेले काही विद्यार्थी बोलतात पेपर खूप सोपा होता. जेव्हा लेवल 1 मध्ये असे प्रश्न येतात त्यावेळेस पेपर सोपा वाटतो. पण जर पेपरला थोडंसं अपडेट केलं, त्यांनी शाब्दिक उदाहरणामध्ये जर गणित बनवले, तर या ठिकाणी जे नवीन विद्यार्थी आहेत, जे बेसिक विद्यार्थी आहेत, ज्यांना काही येत नाही, तर असे विद्यार्थी तर गोंधळून जातात. त्यानंतर पण जे प्रो लेवलचे पण विद्यार्थी आहेत ते कसे गोंधळतात, ते सगळे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये कव्हर केले. फक्त व्हिडिओला स्किप करू नका. बघा, आता लक्ष द्या, या ठिकाणी आपण काय बघितलं, पूर्ण निशेष भाग जाणारी संख्या. मग पूर्ण निशेष भाग जाणारी संख्या म्हणजेच आपण काय काढतोय, मसावी काढतोय. ते पण कशी पाहिजे आपल्याला, मोठ्यात मोठी. आता हे कसा काढायचं हे तुम्ही व्हिडिओ माझा मागचा ज्यांनी बघितला नाही की लसावी कसा काढायचा, मसावी काढायचा, त्यांचे माझे मागचे पार्ट बघून घ्या. तर आता इथं फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करतोय, तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न कसे येतात.
परत आता या ठिकाणी बघा, परत तेच प्रश्न घेतलाय आपण, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने, बरोबर आहे, आणि पूर्ण निशेष भाग जाईल. बघा शब्द कसे पकडतोय. मग कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने म्हणजे तुमचा एक कंसेप्ट तर क्लिअर झाला की तुम्हाला या ठिकाणी काढायचंय काय सर, सर आम्हाला काढायचंय मसावी. बघा मग मसावी काढायचं असेल तर आताच बघितलं आपण, 16ला 24ला आणि 40ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे ती कोणती आहे, 8. हे झाला तुमचा मसावी. थोड्या वेळापूर्वी प्रश्न बघितला आपण. पण आता तो प्रश्न काय होतोय बघा. आता या ठिकाणी बघा, मोठ्यात मोठी संख्या म्हणजे एक डाऊट तर क्लिअर झाला की तुम्हाला काय काढायचंय, मसावी काढायचं, बरोबर आहे. मी प्रश्न नाही शिकवतोय, प्रश्न कसे बदलतायत हे दाखवतोय तुम्हाला. तर या ठिकाणी काय दिलंय, 18, 26, 42. आता बघा, भागले असता प्रत्येक वेळी बाकी 2 उरते. मग आता येऊ आपल्या ह्या प्रश्नाकडे. मला सांगा, 16ला, बरोबर आहे, 24ला आणि 40ला 8ने तुम्ही पूर्ण भाग देऊ शकता, बरोबर आहे का? हो बरोबर आहे सर, भाग जातो. पण जर मला हा प्रश्न तयार करायचा असेल तर मी काय केलं, 16ला 2ने वाढवले, बरोबर आहे, परत 24ला पण 2ने वाढवले आणि 40ला पण 2ने वाढवले, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक अंक काय केला मी, तोच प्रश्नामधला 2ने वाढवला. म्हणजे परीक्षेमध्ये पेपर सेटरने काय केलं, प्रत्येकामध्ये 2-2 वाढवला आणि सांगतोय काय शाणा, जो तो 2 वाढवतोय तेच 2 शिल्लक उरणार आहेत. म्हणजे त्यांनी खोडी केली आहे स्वतःहून. म्हणजे असेच परीक्षेमध्ये प्रश्न बदलून टाकले जातात, हेच आपल्याला समजत नाही. मग मसावीच्या प्रश्नामध्ये ज्या वेळेस दिलेल्या राशींना भाग जाण्यासाठी जो अंक उरतो असं सांगतात, तर तो अंक आधीच वजा करून घ्या. त्यांनी सांगितलेला म्हणजे बाकी उरतात असं सांगितलंय, तो अंक आधीच वजा करून टाका. म्हणजे या ठिकाणी त्यांनी दिलं होतं 18, 26 आणि 42. त्याच्यामधून बाकी उरणारा अंक त्यांनी आधीच टाकून ठेवला, हे आपल्याला लगेच समजलं पाहिजे या बाकी शब्दावरून. मग आपण ते अंक जर बदलून घेतला तर आपल्यापाशी अंक आले किती, 16, 24 आणि 40. मग आता आपल्याला यांचा मसावी काढायचा आहे मित्रांनो. बघा, मसावीचा प्रश्न होता, पण प्रश्न त्यांनी काय केला, बाकी उरतात असं सांगितलं. भागले असता प्रत्येक वेळी काय होतं, बाकी 2 उरतं. म्हणजे त्या शाण्याने काय केलंय, ह्या आधीच संख्येमध्ये 2-2 वाढून ठेवले. आपल्याला ते कमी करून घ्यायचे आहेत, असेच प्रश्न ओळखायला शिकायचंय. मग 2-2 कमी केल्यानंतर आपल्याला समजलं की संख्या किती आली, 16, 24 आणि 40. आता आपल्याला माहिती आहे की 16, 24, 40चा मसावी येतो किती आपला, 8. म्हणजे हे झाला आपला मसावी. आता तुम्हाला जर खरंच क्रॉस चेक करायचंय, माने सर बोलतात असं चला सोडून द्या, नाही, माने सर काही तथ्य सांगतात, काही त्याच्यामध्ये बारकावे आहेत ते सांगतात, की मी तुम्हाला तेच बोलतोय की मी तुम्हाला या ठिकाणी गणित शिकवायला आलोच नाही. मी तुम्हाला काय बोलतोय की तुम्हाला परीक्षेमधले प्रश्न कसे हाताळायचे असतात ते सांगतोय. मग आता बघूया, चला या ठिकाणी जर मी 18लाच भाग दिला असता 8ने, तर 8 दोन्ही 16, बाकी किती उरली असती मित्रांनो, तुम्हीच सांगा. 2 बाकी उरली असती का आपली. या ठिकाणी पण 8 त्रिक 24 म्हणजे अजून 2 उरले, परत 8 पंचे 40 म्हणजे अजून 2 उरले. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला मोठ्यात मोठी संख्या भेटली, ज्याच्याने आपण भाग दिल्यावर प्रत्येक वेळी काय होतोय आपला, बाकी 2 उरतोय. समजलं, लक्षात येतंय. प्रश्नाचे कन्सेप्ट क्लिअर होत असतील तर प्लीज एक लाईक करा नक्की. तर मित्रांनो, अजून ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला पुढचा प्रश्न बघूया. काय दिलेला आहे, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 16, 24 व 40ला पूर्ण निशेष भाग जातो. चला तर पुढचे प्रश्न पाहूया. ज्या विद्यार्थ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, खाली सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि नंतर व्हिडिओ पहा, कारण की असेच नवनवीन कंटेंट मी तुमच्यासाठी इथून पुढे सगळेच कंटेंट एकदम व्यवस्थित आणि प्रोजेक्ट माझे तुम्ही पाहिले असेल मागचे व्हिडिओ, तर तुम्हाला स्वतःला कळेल की हा कोर्स कसा बनवला चाललाय, एकदम बेसिक टू ॲडव्हान्स लेवल. चला पुढचा प्रश्न बघूया. या ठिकाणी काय दिलेला आहे बघा, त्याच प्रकारचा प्रश्न दिलाय, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 78 व 28ला भागले असता प्रत्येक वेळी बाकी 2 उरते. बघा मित्रांनो, सॉरी, प्रत्येक वेळी बाकी 3 उरते. मग या ठिकाणी आपण काय करतोय, 78 आहेत आणि 28 आहे. म्हणजे आपल्याला समजले की तो समोरचा जो शाणा आहे माझ्यासारखा, त्यांनी काय केले, 3 त्याच्यामध्ये वाढून ठेवलेत. मग ते 3 मी आधीच कमी केले दोघांमधून, तर माझ्या संख्या किती आल्या या ठिकाणी,
या ठिकाणी आलं 75 आणि या ठिकाणी आलं 25. आता तुम्हाला स्वतःला माहिती आहे की 75 आणि 25ला कोणत्या मोठ्या संख्येने भाग जातो बघा, लहान संख्येने. हे नियम पण बघितले नसतील त्यांनी मी नियम बघा, दिलेल्या संख्येतील लहान संख्येने जर मोठ्या संख्येला भाग जात असेल तर तोच लहान संख्या आपली मसावी असते. असे तोंडपाठ तुम्हाला नियम असले पाहिजे मित्रांनो, तर मदत होते तुम्हाला पेपरमध्ये. बघा 25ने 25ला तर भाग जातोच, 25ने 75ला पण भाग जातो, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे 25. आता 25ने जर ह्या 78ला भाग दिला तर 25 त्रिक 75, बाकी 3 उरले का? परत 25 एक 25, परत उरले 3, म्हणजे प्रत्येक वेळी बाकी काय होते 3 उरते. म्हणजे तुमचा हा प्रश्नाचा कन्सेप्ट तर क्लिअर झाला. मग हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर मग या ठिकाणी आपण या प्रश्नाकडे वळू. आता काय दिलेलं आहे लक्ष द्या, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने, परत तेच आलं म्हणजे तुम्हाला काढायचं आहे मसावी. ह्या मोठ्यात मोठा शब्द दिसला की तुम्हाला समजून घ्यायचं आहे की मसावी काढायचं आहे. 28 आणि 33ला भाग देण्यासाठी प्रत्येक वेळी 2 कमी पडतात. शब्द पकडले, कमी पडतात म्हणजे भाग जात नाही, कमी पडतात आपल्याला. मग त्यावेळेस आपल्याला समजून घ्यायचं आहे की या प्रश्नामधले 2 त्यांनी आधीच काढून घेतले. इथे काय समजलं आपण, त्यांनी 2 वाढवलेत. इथे काय समजलं आपण, इथे 3 वाढवलेत. इथे काय समजलं आपण की त्यांनी 2 आधीच काढून घेतलेत त्याच्यामधले, म्हणजे त्याच्यामध्ये 2 आपल्याला टाकून ठेवायचे. मग ह्या 28 आणि या 33 मध्ये ते कमी पडतात बोललेले अंक जर आपण ऍड केले तर आपले अंक काय आले 30, आणि या ठिकाणी किती येतं मित्रांनो, 2 ऍड केले तर 35. मग आता मला सांगा ह्या 30 आणि 35चा मसावी. बघा असेच प्रश्न येतात मित्रांनो. मग 30 आणि 35, तर 5च्या पाड्यामध्ये 30 पण येतं 35 पण येतं, यांचा मसावी किती आला 5. म्हणजे जेव्हा तुम्ही 5ने जर 28ला भागायला गेलात तर किती येणार, 5 5 25. तर या ठिकाणी आणखी उरले किती 3, म्हणजे जर अजून 2 असले असते तर अजून एक भाग गेला असता. सॉरी या ठिकाणी 2, अजून 2 असले असते तर पूर्ण भाग गेला असता. मग सेम इथेच किती 5 सक 30, मग यातले राहिले किती 3. हा सर इथे पण अजून 2 असले असते तर पूर्ण भाग गेला असता. म्हणजे 2 कमी पडतायत इथे पण आणि इथे पण, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला किती कमी पडतायत, 2 कमी पडतायत. म्हणजे एक घटक तुम्हाला समजला आता की बाकी उरतात म्हणजे काय, त्यांनी त्याच्यामध्ये वाढून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला काय करायचे आहेत, कमी करायचे आहेत. आणि ज्या वेळेस प्रत्येक वेळी कमी पडतात म्हणून मसावीचा प्रश्न आला तर त्यांनी त्याच्यामध्ये कमी करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वाढ करायची आहे प्रत्येक अंकामध्ये. आता येतो आपला शेवटचा आणि महत्वाचा टप्पा. आता प्रश्न काय येते बघा, हे तर प्रश्न बघितलेत की काय दिलंय, बाकी 3 उरते. बाकी 3 उरते म्हणजे काय, याच्यामध्ये आधीच त्यांनी 3 वाढून ठेवलेले आहेत, ते 3 तुम्हाला कमी करायचे. हे तर कन्सेप्ट क्लिअर झाला. या ठिकाणी काय बोललो, 2 कमी पडतात म्हणजे याच्यामध्ये 2 कमी करून ठेवलेले आहेत, ते 2 तुम्हाला काय करायचे आहेत, वाढवायचे आहेत. नंतरच तुम्हाला त्यांचा मसावी काढायचा आहे. हे तर झाला. मग हेच प्रश्न अजून शाब्दिक पद्धतीमध्ये ऍडव्हान्स लेवलमध्ये प्रश्न कसे येतात बघा. आता हाच प्रश्न आहे, प्रश्नाचं काहीच उत्तर बदलणार नाही, फक्त शब्द कशी रचना केली आहे बघा. 78 आणि 28 मीटर लांबीच्या 2 दोरखंड आहेत. जास्तीत जास्त किती मीटर लांबीचे समान, बरोबर आहे, समान याचाच अर्थ जास्तीत जास्त या शब्दाचा अर्थ झाला मोठ्यात मोठे, बरोबर आहे. शब्द पकडतोय म्हणजेच मोठ्यात मोठा शब्द आला की तुम्हाला काय करायचंय, मसावी काढायचंय. आणि समान असले पाहिजे तुकडे केल्यास प्रत्येक वेळी 3 मीटरचा तुकडा उरतो. प्रत्येक वेळी काय होतं, 3 मीटरचा तुकडा उरतो. 3 मीटरचा तुकडा कुठला उरतोय, त्याने जे जास्त टाकून ठेवलेला आहे ना तोच तुकडा उरणार आहे. म्हणून आपल्याला हा प्रश्न त्याच पद्धतीमध्ये दिलाय. मग तुम्हाला काय करायचं आहे, 78 आणि 28 याच्यामध्ये त्यांनी जे 3 मीटरचा तुकडा उरणार आहे ना तो टाकून ठेवलेला, तो काय केले आपण, कमी केले. आणि आलेली संख्या आहे 75 आणि 25, यांचा सरळ सरळ आपण काय काढला, मसावी काढला, तर तो आला आपला 25. म्हणजे तेच प्रश्न आहे. इथे काय केलं असेल, मग त्यांनी काय केलंय बघा, 28 व 33 मुलांच्या गटांमधून जास्तीत जास्त किती विद्यार्थी असणारे समान गट, किती विद्यार्थी असणारे समान गट, आणि जास्तीत जास्त शब्द आहे समान गट तयार केल्यास शेवटचे गट तयार होण्यासाठी प्रत्येक वेळी 2 विद्यार्थी कमी पडतात. परत काय केले, 2 विद्यार्थी कमी पडतात. म्हणजे त्यांनी काय केले, आधीच कमी करून ठेवलेत ते 2 विद्यार्थी तुम्हाला वाढवायचे आहेत. मग 28 मध्ये 2 वाढवले आणि 33 मध्ये पण 2 वाढवले. तर या ठिकाणी संख्या किती झालेली आहे, 30, आणि या ठिकाणी झालेली आहे 35. म्हणजे तेच प्रश्न आहेत आणि उत्तर पण तेच येणार आहेत. म्हणजे याचा मसावी किती आलेला आहे मित्रांनो, त्याचा मसावी आलेला आहे 5. म्हणजे 5-5 विद्यार्थ्यांचे जे गट आपण केले तर आपल्याला या ठिकाणी 25 विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला 5 गट पडणार आहेत. आणि याच्यामध्ये वरचे जर अजून 2 असले असते तर अजून एक गट शेवटचा तयार झाला असता. त्याचा अर्थ तेच झाला.
म्हणजे प्रश्न तोच आहे आणि किती प्रकारे आपल्याला विचारला जातोय हे लक्षात घ्या. जेपर्यंत तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुमचं गणित परफेक्ट होत नाही. परीक्षेमध्ये आलेला प्रत्येक प्रश्न तुम्हाला अवघडच वाटणार आहे. म्हणून तर बोललो की पण म्हणजे काय, आपला कन्सेप्ट क्लिअर करा पहिले की प्रश्न कसे अपडेट होतात, तरच तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळणार आहे मित्रांनो. चला तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.